आपण जर बघितलं तर पाठीमागील काही दिवसापूर्वी म्हणजे पावसाळ्या याच्यामध्ये की महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाले. अवकाळी पावसामध्ये जे आपलं लाल कांद्याचं जे उत्पादन होतं ते उत्पादनावरती त्याचा आज बऱ्यापैकी परिणाम झाला दिसतोय. कारण की एकरी ज्याप्रमाणे की 8 ते 12 टन उत्पादन जे निघायला हवं होतं ते उत्पादन आज शेतकऱ्याचं 2 टन ते 2.5 टन निघू राहिले. ज्याप्रमाणे आज मार्केटमध्ये शेतकऱ्याला 2,000 ते 3,000पर्यंत लाल कांद्याचा भाव मिळतो आहे, परंतु तो भाव हा सॅटिस्फाय नाही आहे. कारण की ज्याप्रमाणे शेतकरी उत्पादन घेतो आहे, उत्पादन खर्च हा तर तितकाच आहे, परंतु जे उत्पादन निघालं आहे त्यातून कांदा जो सडला गेला आणि लाल कांद्याचं उत्पादन जे घटलं गेलं त्यामुळे आज मार्केटमध्ये ज्या प्रमाणात आवक येते ती आवक ही कमी प्रमाणात येऊ राहिली आणि शेतकऱ्याचं उत्पादनही घटलं. जर तुम्ही बघितलं तर आखाती देशांमध्ये आपण हा कांदा एक्सपोर्ट करतो. आखाती देशांमध्ये आज चॅलेंजिंग म्हणून आपल्याला तुर्कीचा कांदा, त्यानंतर यमनचा कांदा आणि पाकिस्तानचा कांदा हा आखाती देशांमध्ये, जसं गल्फ कंट्री आपण त्याला म्हणतो, त्या कंट्रीमध्ये हा उतरला आहे. आज आपला लाल कांद्याला त्या ठिकाणी 2 दिरहम ते 2.5 दिरहमपर्यंत भाव होता. तो आजच्या स्थितीला तो भाव 1.40 आणि 1.50पर्यंत झाला. म्हणजे ज्याप्रमाणे इथून व्यापारी माल घेणार, जसं शेतकऱ्याचं तसं व्यापाऱ्यांचंही झालेले. आपण शेतकरी बघशाल तर शेतकरी इथून कांदा घेऊन त्या ठिकाणी पाठवणार आणि आज ज्या भावात कांदा तिथं पोहोचतोय त्या भावातसुद्धा तिथं कांदा विकला जात नाही आहे. याचा अर्थ आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी शेतकरी आणि व्यापारी हे दोन्ही हवालदिल. परंतु बांगलादेशसारखी कंट्री किंवा श्रीलंकेसारखी जे देश आहे या देशांमध्ये जो कांदा आपला जातो आहे, तर ह्या कांद्याला सरकारने जे आता जर बघितलं आपण निर्यातबंदी जी उठून जो कांदा आपण सप्लाय करायला सुरुवात केली आहे, तर ती सप्लाय कुठंतरी आता ती चेन कंटिन्यू ठेवावी. कारण की ज्याप्रमाणे अभ्यास जर बघितला आपण, तर जो आपण महाराष्ट्राचा किंवा जो भारताचा कांदा हा जगामध्ये 1 नंबर एक्सपोर्ट होत होता, आज त्याची परिस्थिती अशी आहे की तो 5व्या स्थानावरती गेला आहे. सरकारने जे नियम किंवा ज्या अटी लावल्या होत्या 2 वर्षापूर्वी त्याचा जो फटका किंवा जे परिणाम आहे हे बघितले तर हे नाशिक जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांवरती झालेलं आहे.